3 महिन्यानंतर अखेर आज दादांना न्याय मिळाला। विमान अपघाताचं सगळं सत्य आता बाहेर आलंय। कारण या विमान अपघाताच्या बाबतीत एक असा नवीन व्हिडिओ हाती लागलाय की ज्याने या अपघाताचा मुख्य सूत्रधार समोर आलाय, ज्यामुळे या भ्रमाचा खेळ आता संपलाय। होय, जो अपघात अजित दादांचा 28 जानेवारीला घडला होता, अचानक घडलेल्या घटनेने महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का दिला होता। अनेक अफवा, चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या। काही लोक म्हणायचे घातपात आहे, तर काही म्हणायचे अपघात आहे। पण आज जेव्हा एक व्हिडिओ समोर आलाय, तो व्हिडिओ स्वतः अजित दादांचे सुपुत्र जय पवार यांनी समोर आणलाय। आणि हा व्हिडिओ समोर येताच त्याच्यामध्ये जे दिसलं ते पाहून महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। आता हा व्हिडिओ त्यांच्या मुलांनी समोर आणल्यामुळे तो खोटा आहे असं म्हणण्याची कोणाची टाप सुद्धा नाहीये। कारण की काही दिवसापूर्वीच या विमान अपघाताचा एक अधिकृत अहवाल देखील प्रसिद्ध झाला होता। एका रिपोर्टमध्ये जो सरकारने प्रसिद्ध केला होता, त्या रिपोर्टमध्ये 5 अशा खळबळजनक गोष्टी अपघाताच्या बाबत समोर आल्या होत्या, ज्या कधीच आजपर्यंत दाखवल्या नव्हत्या। पण या रिपोर्टमध्ये जे समोर आलं होतं त्याने आणखीनच खळबळ उडाली होती। कारण रिपोर्टमध्ये अपघाताची जागाच बदलली होती। जिथे विमान कोसळलं ते तिथे पडलंच नाही असं त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं। पण आज अखेर एक व्हिडिओ समोर आल्यामुळे सगळं सत्य स्पष्ट झाल्याचं आता बोललं जाऊ लागलं। एक व्हिडिओ जो अजित पवार यांच्या मुलाने समोर आणलाय आणि ज्यामुळे या व्हिडिओतून सगळं सत्य आता बाहेर आलंय। आता अखेर दादांना न्याय मिळाला अशी चर्चा आता गावोगावी सुरू झाली। काही दिवसांपूर्वी ज्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात होत्या त्याचं खरं गुपित आता उघड झाले। कारण खोट्या बातम्या देऊन जनतेला मुद्दाम गोंधळात टाकलं जात होतं। त्या अफवा अशा होत्या की दादा सुखरूप आहे, दादा पुन्हा परत येतील, दादा परत आले, अशा अफवा संपूर्ण महाराष्ट्रभर मुद्दाम पसरवल्या गेल्या। याचं कारण काय होतं की खऱ्या माहितीवरून लोकांचं लक्ष विचलित केलं जावं। कारण यामागचा जो मास्टर माइंड होता तो खूप वजनदार आणि ताकदवार होता असं स्पष्ट झालंय। या मास्टर माइंडला आता चारी मुंड्या चित केलंय। याला कारणीभूत ठरलेत जय पवार। जय पवार हे तसे जास्त बोलत नाही, स्वभावाने अत्यंत शांत, पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी हा व्हिडिओ पाताळातून शोधून काढला आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आता अभिमानाची गोष्ट ठरायला लागली। हा व्हिडिओ आता CID तपासासाठी सगळ्यात भक्कम पुरावा ठरलाय आणि ज्यामुळे या मास्टर माइंडच्या मुसक्या आता नक्की आवळल्या जाणार। याच्यातून एक असं मोठं नाव समोर आले की ते नाव याआधी कधीच आलं नव्हतं। एक असं नाव की ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल। एक व्यक्ती जो दादांच्या अगदी जवळ वावरायचा असं बोललं जातंय। त्या माणसाने असा दगा कसा दिला असेल अशी मोठी शंका आता लोकांना सतावणं सुरू झाले। ज्यावेळी हा व्हिडिओ समोर आला, जेव्हा हे नाव उघड झालं, तेव्हा जे सामान्य कार्यकर्ते दादांच्या रडण्यानं जाण्यानं ढसाढसा रडत होते, त्या डोळ्यात आता आगीचा मोठा लोळ दिसतोय। बदण्याची भावना पेटली। कालपर्यंत टीव्हीवर आणि सोशल मीडियावर दादा अजूनही जिवंत आहे, दादा पुन्हा येतील अशा बातम्या पेरल्या जात होत्या। पण अचानक एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमधल्या 5 गोष्टींनी अपघाताचं चित्र पलटून टाकलं। खरं तर या रिपोर्टमुळे लोकांच्या मनात खळबळ उडाली होती, पण त्याच वेळेस या एका नवीन व्हिडिओ आज समोर आल्याने मोठी खळबळ उडून दिली। गेल्या 48 तासात या अपघाताबाबत अशा काही गोष्टी उघडकीस आल्यात ज्या गेल्या 3 महिन्यात कधीच आल्या नव्हत्या। या अपघाताचं खरं चित्र पहिलं स्पष्ट झालंय। मग नेमकं काय उघड झालंय या अपघाताबाबत? कोण आहे तो खरा मास्टर माइंड? त्या व्हिडिओमध्ये नेमकं कोण दिसलंय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालंय? कोणतं असं बडं नाव समोर आलंय जे आतापर्यंत दाबून ठेवलं होतं? का जनतेला मुद्दाम भलत्या माहितीने भ्रमित केलं गेलं? या अहवालात नेमकी कोणत्या 5 गोष्टी उघड झाल्या? खरंच हे विमान कुठं आदळलं होतं? विमान बारामतीत आपटलं नव्हतं तर मग कुठं आपटलं? विमानाची वेळ कशी काय बदलली? लोकांपासून गुप्त माहिती का दडून ठेवल्या गेल्या? आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे, सगळी सविस्तर आणि सखोल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 28 जानेवारी अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा दिवस काळ कुणीच विसरू शकणार नाही, ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला। आता अपघात घडल्या मनात अनेक शंका कुशंका उभ्या राहिल्या होत्या। काही मंडळी म्हणायची का निव्वळ अपघात होता, तर काही लोक म्हणायचे मोठा घातपात होता। पण तब्बल 3 महिन्यानंतर या अपघाताचं खरं कारण तिसरंच निघालं, जे ऐकून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय। पहा, अपघाताला आता अनेक महिन्यांचा काळ उलटलाय, तरी महाराष्ट्रातल्या मनात हे वादळ अजून शमलेलं नाहीये। गेल्या 48 तासात या अपघाताबाबत अशा धक्कादायक बातम्या समोर आल्यात ज्याने या प्रकरणाचा खरा बुरखा तराटरा फाडलाय। सगळ्यात आधी एक सरकारी अहवाल आला ज्याने या विमान अपघाताच्या 5 अशा भयानक गोष्टी सांगितल्या की ज्याने या प्रकरणाचा पायाच बदलला। कारण या अपघाती विमानाच्या निघण्याची जी मूळ वेळ होती, ज्या वेळेला ते विमान मुंबईतून निघलं होतं,
ती वेळच बदलली. ज्या क्षणी विमान कोसळलं ती देखील वेळ भलतीच निघाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विमान ज्या जागी आदळलं होतं ते त्या जागी आदळलंच नाही, अशा प्रकारची एक माहिती समोर आली. एक अशी माहिती ज्याने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. पण तितक्यात जय पवारांनी एक व्हिडिओ समोर आणला, एक व्हिडिओ ज्याने या प्रकरणाचं पूर्ण सत्य बाहेर काढले. टप्प्याटप्प्याने माहिती आपण जाणून घेतोय. नीट लक्षात घ्या, गेल्या 3 महिनाभरापूर्वी तुम्ही जे जे ऐकलं होतं ते सगळं साफ खोटं ठरलंय. टीव्हीवर पाहिलेल्या बातम्या 100% खोट्या आणि बनावट निघाल्या. कारण की आज जे समोर आले ते सगळ्यात भयानक आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा सरकारी रिपोर्ट आला असून आज टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या बातम्या किती खोट्या होत्या हे आता पुराव्यासह सिद्ध झाले. या रिपोर्ट मधली सगळ्यात धक्कादायक खुलासा म्हणजे अपघाताची जागा बदलली. टीव्हीवर विमान धावपट्टीजवळ कोसळण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं, पण प्रत्यक्षात ते रनवे पासून 50 मीटर दूर एका गुप्त ठिकाणी झाडाझुडपात कोसळून त्याचे तुकडे झाले. म्हणजे आजवर दाखवला गेलेला ढिगारा हा मूळ जागी नव्हता का? मग हा ढिगारा तिथे कसा काय जमा झाला? जर विमान 50 मीटर पलीकडे जर आदळलं तर मग जी विमानाची जागा टीव्हीवर दाखवली गेली मग ती कशाची होती? हा पहिला प्रश्न रिपोर्टमध्ये तयार होत होता. आता खरं तर 28 जानेवारीला ही सगळी घटना घडली, पण 27च्या त्या रात्री, आदल्या रात्री काय घडलं होतं याची कल्पनाच कुणाला नव्हती. अखेर त्या व्हिडिओने 27च्या रात्रीचं रहस्य उलगडल्याची चर्चा होऊ लागली. 27 तारखेला दादा त्यांच्या बंगल्यावरून मुंबईमधून निघणार होते पुण्यासाठी. त्यांना बारामतीला यायचं होतं. साधारणतः रात्री 10ची वेळ होती. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की गाडी तयार करून ठेव, सगळं चेक करून ठेव आणि उद्या आपल्याला पहाटे निघायचं, असे आदेश दिले होते. पण रात्री 10 वाजता त्यांना एक फोन आला. या फोननं सगळी सूत्र हलवली आणि त्यांचा रस्ते प्रवास विमानामध्ये बदलला. मंत्रालयातील एक फाईल, त्यांच्यावर तुमची सही आवश्यक आहे, दिल्लीतून फाईल आहे असे आली आहे, अशा प्रकारचा फोन आल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी ही फाईल, त्याच्यावर त्यांची सही असणं अत्यंत गरजेचं होतं असं पलीकडून फोनमध्ये सांगण्यात आलं. मग ती फाईल आणा म्हटल्यानंतर ती फाईल शोधाशोध सुरू झाली. ती फाईल त्या ठिकाणी सापडलीच नाही. त्यांना पहाटे 4 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं, जेणेकरून त्यांचा प्रवासाचा मुहूर्त चुकावा आणि नाईलाजापोटी विमानाचा पर्याय निवडावा. दरम्यान त्याचबरोबर तिथे जो पायलट होता त्या पायलटच्या संदर्भातही दुसरी माहिती समोर येणार होती. पण इकडे विमानाची बुकिंग करण्यात आली होती. ते विमान गुजरातहून विमानतळावर आल्याची बातमी नंतर व्हायरल झाली. पण त्या विमानाच्या आसपास काही जे अनोळखी चेहरे त्या ठिकाणी फिरतानाच्या काही बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या. रोहित पवार यांनी वेळोवेळी सांगितलं की विमानतळावर कुणीतरी येऊन विमानाशी छेडछाड केल्याचा दावा त्यांनी केला होता. पण आज जय पवार यांनी जो पुरावा समोर आणला तो एक असा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये VSR कंपनीचे जे मालक आहेत तर ते मालक पायलटच्या शेजारी बसून अगदी शांत झोपलेले त्याच्यामध्ये दिसत आहे. अशा प्रकारचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे. म्हणजे इतकी निष्काळजीपणा तिथे या विमानाच्या बाबतीत घेतला जातो असं त्या व्हिडिओतून त्या ठिकाणी समोर आलं. जर त्या कंपनीचा मालकच निष्काळजीपणे झोपू शकतो, तेही सगळे म्हणजे तो को पायलटच्या भूमिकेत असताना झोपू शकतो, तर त्याच्या विमानाची काय हालत असेल? तर असा प्रश्न याच्यातून उपस्थित होतोय. आता नक्कीच यावर आणखी पुढे त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला सापडणार आहेत, काही गोष्टी समोर येणार आहेत. पण तुमच्या मते यामध्ये दोष नेमकं कोणाचा आहे? नक्की कमेंट करा.